नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, डिमांड अँड रिकव्हरी. चॅप्टर 15 जो आहे CGST ॲक्ट मधला डिमांड्स अँड रिकव्हरी. आज आपल्याला सुरुवात करायची आहे सेक्शन 73. सेक्शन 73 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. सेक्शन 73 ला पुढच्या 1 मिनिटात आपण सुरुवात करू. पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण सेक्शन 73 सुरुवात करू. लगेच सुरुवात करायची आहे, जास्त वेळ न घालवता. दीपक सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कुणाल सर. बरेच रूल्स जे आहेत, कारण यामध्ये प्रोसिजर असल्या कारणाने यामध्ये बरेच रूल जे आहेत ते आपल्याला पाहावे लागणार आहेत. आणि मग त्या रूलमध्ये येणारे बरेच फॉर्म सुद्धा आहेत. याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक आहे डिमांडचा भाग आणि दुसरा मग रिकव्हरीचा पार्ट येतो. सेक्शन 73, 74, 74A तर नवीन आलाय. 75, 76, 77 हे जे आहेत हे डिमांडशी संबंधित आहेत. सेक्शन 73, 74, 75, त्यानंतर 76, 77 आणि पुढे 78 ते 84 जे आहेत. सेक्शन 78, 79, 80, 81, 82, 83, 84 हे जे आहेत 78 ते 84 हे रिकव्हरी संबंधित आहेत. आणि मग संबंधित ज्या तरतुदी आहेत त्याला संबंधित रूल जे आहेत हे पुढे येतील. ते 142 ते 161 पुढे येतील. आणि फॉर्म जे आहेत हे DRC 01 ते पुढे बरेच DRC मधले हे डिमांड चॅप्टर असल्या कारण डिमांड रिकव्हरी याच्यामध्ये DRC वरना फॉर्मची नावं दिसते होते. थोडं लक्षात घ्या कसं आहे आता याच्यामध्ये की या GST कायद्यानुसार टॅक्स पेअरवर जबाबदारी आहे की त्यांनी डिटरमाइन करायचं आहे, त्यांनी बघायचं आहे की त्याचा आउटपुट टॅक्स किती आहे, तो त्यांनी प्रॉपरली कलेक्ट करायचा आहे. आउटपुट टॅक्स प्रॉपरली कलेक्ट करणं ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी आहे टॅक्स पेअरची. याच्यामध्ये आउटपुट टॅक्स जर का प्रॉपरली पे केला नाही तर मग
त्याच्याकडे तो टॅक्स डिमांड करण्याचं काम कोण करेल? जीएसटी डिपार्टमेंट करेल. मग आता इथे एक आहे आउटपुट टॅक्स, दुसरा विषय जो असतो तो असतो इनपुट टॅक्स क्रेडिट. हे इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे हे पण सरकारने टॅक्स म्हणजे कायद्यानुसार टॅक्स पेअरवरती आहे की इलिजिबल ITC किती आहे तो घ्यायचा. तुळशीराम सर गुड मॉर्निंग. जो इलिजिबल इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो अवेल करायचा, युटिलाइज करायचा, हे काम आहे टॅक्स पेअरचं. त्यानंतर रिफंड ॲप्लिकेशन, जिकडे रिफंड हा परमिट केलेला आहे, परवानगी आहे रिफंड घ्यायला, तिथे टॅक्स पेअरला प्रॉपर तरतुदीनुसार नियमानुसार ॲप्लिकेशन केल्यावरती रिफंड दिला जातो. तर एकतर इथे असं होऊ शकतं की आउटपुट टॅक्स हा टॅक्स पेअरनी प्रॉपरली जमा केला नसेल तर मग ते डिपार्टमेंट पाहणार आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट प्रॉपरली अवेल युटिलाइज केलं नसेल हे डिपार्टमेंट पाहणार आहे. रिफंड चुकीच्या पद्धतीने घेतला गेला, दिला गेला तर त्यानंतर मग त्याविषयी काय कारवाई करायची ह्याचे पण तरतुदी ज्या आहेत त्यानुसार ती अमाऊंट टॅक्स पेअरकडनं परत मागितली जाते. तर ह्या आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स आणि रिफंड या संबंधित फिरणाऱ्या तरतुदी ज्या आहेत या आपल्याला या डिमांड्स या टॉपिकमध्ये सापडतील. आता आउटपुट टॅक्समध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत. एक, आउटपुट टॅक्स जमाच केला नाही, आउटपुट टॅक्स कलेक्ट केला पण तिथे जमाच केला नाही, म्हणजे नो डिपॉझिट आहे, सरकारकडे डिपॉझिट केलाच नाही. आणि दुसरं असू शकतं की शॉर्ट डिपॉझिट केला, पेड जो केला, पे केला तो शॉर्ट पे केला, म्हणजे 18% कलेक्ट करून जमा करायला पाहिजे होता तो 12% कलेक्ट करून जमा केला, किंवा 18% कलेक्ट केला आणि 12% जमा केला, असं होऊ शकतं. ITC जो काही तरतुदी अशा आहेत की जिकडे ITC पूर्ण घेता येत नाही, म्हणजे तिकडे क्रेडिट हे ब्लॉक केलं जातं. मग ब्लॉक क्रेडिट असताना पण तिकडे तो ITC त्यांनी काय केला, अवेल केला आणि युटिलाइज केला. आता हे सगळं कशा प्रकारे कळणार, हे कधी कळणार डिपार्टमेंटला? तर डिपार्टमेंटकडे काय आहे, स्क्रुटिनी आहे, दुसरं इन्स्पेक्शन आहे आणि तिसरं ऑडिट आहे. म्हणजे कायद्यानुसार आउटपुट टॅक्स कलेक्ट करून पे केलाय की नाही केलाय हे स्क्रुटिनी दरम्यान, इन्स्पेक्शन दरम्यान किंवा मग ऑडिट होत असताना डिपार्टमेंटला कळू शकतं. आणि मग तिथनं मग डिमांड्स हा विषय सुरू होतो की तुम्ही आम्हाला जो टॅक्स सरकारकडे जमा करायला पाहिजे होता तो जमा केलेला नाही आहे, किंवा ITC इलिजिबल नसताना अवेल केला, युटिलाइज केला, त्यामुळे सरकारकडे प्रॉपर टॅक्स जमा झाला नाही, त्यामुळे तो जमा करा. अशा प्रकारे डिमांड्सला सुरुवात होते. तर मग हे करण्याचं काम कोण करतं? हे डिपार्टमेंट करतं. कारण इथे काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे की जो व्यक्ती GST कायद्यामध्ये रजिस्टर असतो तो स्वतः कर ठरवून सेल्फ असेसमेंट तो वेळेत भरण्याची जबाबदारी घेतलेली असते. इथे कायदाच असं आहे, कायदाच असा आहे की स्वतः आपण कॅल्क्युलेट करून सांगूच करदात्याला की तुम्ही इतका इतका टॅक्स भरा, असं सरकार करू शकत नाही. त्यामुळे ही जबाबदारी ऑब्लिगेशन म्हणून टॅक्स पेअरवर सोडलेली आहे. आता इथे कर भरा, तो पूर्ण भरलेला नसतो, कमी भरलेला असतो, चुकीचा इनपुट टॅक्स घेतलेला असतो, आणि त्यानंतर रिफंड जो आहे हा चुकीच्या पद्धतीने घेतलेला असतो, हे होऊ शकतं. मग अशा त्रुटी ऑडिट,
स्क्रुटिनी, इन्स्पेक्शन, डिपार्टमेंटल व्हेरिफिकेशन दरम्यान उघडकीस येतात. आता इथे या ज्या घटना घडतात याच्यामध्ये परत दोन शक्यता असू शकतात, की एक टॅक्स चोरी करायची आहे, कर चोरी करायची आहे म्हणून मुद्दामून जाणून बुजून जर केलं असेल तर ह्याला फ्रॉड म्हटलं जातं. आणि दुसरं केव्हा केव्हा घाई गडबडीमध्ये प्रेशरमध्ये चुकीची माहिती घेऊन त्याच्यावर त्याप्रमाणे प्रोसिजर केल्यामुळे सुद्धा काय होतं, चुका होऊ शकतात. त्यामुळे प्रामाणिक चुकांमुळे, याला म्हणतात बोनाफाईड मिस्टेक, हे दोन्ही बघावं लागतं. मग जिथे फ्रॉड कर चोरी करण्याकरताच जर का जाणून बुजून टॅक्स कमी भरलाय, ITC चुकीचा घेतलाय, रिफंड चुकीचा घेतलाय, तर मग त्यानुसार मग सेक्शन कुठला लागेल, कारवाई कशी होईल हे ठरतं. मग वेगवेगळी कायदेशीर प्रक्रिया या दोन्ही परिस्थितीमध्ये आहे. फसवणूक नसेल, तथ्य दडपणे नाही, जाणून बुजून चुकीची माहिती नाही, ह्याला म्हणतात नॉन फ्रॉड केस. मग इथे जेवढा कर भरायचा बाकी आहे तेवढा भरा, त्याच्यावरचा इंटरेस्ट भरा आणि गरज असल्यास दंड आहे. ह्या तरतुदी ज्या आहेत या सेक्शन 73 मध्ये आपल्याला दिसतील. 73 हा सेक्शन कधी वापरला जातो? नॉन फ्रॉड प्रकरणांमध्ये टॅक्स डिमांड उभी करण्याचा आणि त्यानंतर मग रिकव्हरी करण्याचा कायदेशीर पाया जो आहे हा आपल्याला सेक्शन 73 ते 84 याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या तरतुदी दिसणार आहेत. आता इथे सेक्शन 73 जो आहे हा कुठल्याही प्रकारचा शोध घेत नाही. शोध कुठे लागतो, माहिती कुठे पडते, तर असेसमेंट, ऑडिट आणि स्क्रुटिनीमध्ये. इथे समजतं की कमी प्रमाणामध्ये योग्य प्रकारे कर भरलेला नाहीये. आणि 73चं फक्त काय काम आहे की 73 हे आहे की आता तो कशा प्रकारे मागायचा आहे, सरकार कशा प्रकारे मागणार तो, हे सेक्शन 73 सांगतो. आता ह्याच्याकरता परत काय पुढे की हे कशा प्रकारे ठरवायचा कर, डिमांड कशा प्रकारे उभा करायचं, मग आदेश देणं, ऑर्डर देणं. मग जर तो ती ऑर्डर टॅक्सपेअरला मान्य नसेल, जो करदाता आहे त्याला जर मान्य नसेल, तर तो त्या आदेशाच्या विरोधामध्ये अपील करू शकतो. मग त्यासाठी वेगवेगळ्या ऑथॉरिटीज निश्चित करण्यात आलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, एक कायदा बनवला जातो संसदेमध्ये, तिथे विधेयक सादर केलं जातं, मग तिथे सरकार पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे, सगळे मिळून काय करतात, कायद्याच्या तरतुदी निश्चित करतात, फायनल करतात आणि मग ते बिल राष्ट्रपतीकडे जातं, ते विधेयक राष्ट्रपतीकडे जातं आणि मग राष्ट्रपतींच्या संमतीनंतर अधिकृतरित्या त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं, लिगली तो कायद्यामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर CBIC आहे, त्यांचं काम असतं की या कायद्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी नियम बनवणं, वेळोवेळी गरजेनुसार सर्क्युलर काढणं, नोटिफिकेशन्स काढणं, हे सगळं आपण बघतो CBIC थ्रू होतं. म्हणजे एकदा कायदा बनवणं, त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन, आणि जर त्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्सपेअरवरती अन्याय होत असेल किंवा टॅक्सपेअर आपल्या अन्यायाविरुद्ध अपील करत असेल, तर मग त्यासाठी काहीतरी न्यायिक यंत्रणा पाहिजे, न्याय घेण्यासाठी यंत्रणा पाहिजे. मग त्यासाठी काही ऑथॉरिटीज या बनवल्या गेल्या आहेत. आता या ऑथॉरिटीज केवळ प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नसून अनेक ठिकाणी त्याला काय नाव दिलेलं आहे, काय म्हणतो आपण कायद्यानुसार त्याला, असं म्हटलं जातं क्वासी ज्युडिशियल. म्हणजे ह्या इथे कोर्ट नसतं, पण ह्याला अर्ध न्यायालयीन हा शब्द आहे. हा जो शब्द आहे क्वासी ज्युडिशियल, याला अर्ध न्यायालयीन असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथे जी काही निर्णय प्रक्रिया असते आणि ज्या प्रकारे इकडे एकंदरीत सगळं काम चालतं, GST अधिकारी असतील ते कायद्यानुसार निर्णय घेतात, तेव्हा ते न्यायाधीश असल्याप्रमाणेच त्यांचं काम करतात. तिथे काम जे चालतं हे न्यायालयासारखंच चालतं. यालाच मग अर्ध न्यायालयीन भूमिका असं म्हणतात, क्वासी ज्युडिशियल. निर्णय घेण्याचा अधिकार, पुराव्यांची तपासणी, नॅचरल जस्टिस प्रमाणे पुढे टॅक्सपेअरला आपलं म्हणणं मांडून देणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, सुनावणी वगैरे, हे सगळं प्रकार जो आहे, आणि मग फायनली ऑर्डर पास केली जाते. हे सगळं जे आहे हे केलं जातं. तर इथे GST ॲक्टमध्ये काय आहेत, ऑथॉरिटी आहेत, अपील, मग अपिलेट ट्रिब्युनल आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे इकडे ज्युडिशियल हायरार्की दिलेला आहे. आता इथे बघा, पहिलं काय एक डेफिनेशन आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 4 मध्ये, की ॲड्ज्युडिकेशन ऑथॉरिटी म्हणजे काय आहे. तर अशी ऑथॉरिटी आहे
जी अपॉइंटेड और ऑथोराइज टू पास एनी ऑर्डर और डिसिजन अंडर दिस ॲक्ट. आता ह्याच्यामध्ये हे जे आहेत CBIC, रिव्हिजन ऑथॉरिटी, ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग, अपिलेट ऑथॉरिटी, ॲडव्हान्स रुलिंग, द अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल, हे त्यामध्ये येत नाही. ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी ही एक सेपरेट ऑथॉरिटी आहे. अपिलेट ऑथॉरिटी ही दुसरी ऑथॉरिटी आहे. अपिलेट ट्रिब्युनल हे सेक्शन जे वेगवेगळे दिलेले आहेत त्या सेक्शननुसार त्यांचं कार्य चालतं. कमिशनर आहे, कमिशनर त्यामध्ये प्रिन्सिपल कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स अपॉइंटेड हे दिलेलं आहे. इकडे कशा प्रकारे अधिकारी असतील, त्यांचं कशा प्रकारे काम चालेल. इथे एक पार्ट आहे, जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला सेक्शन 73 सुरू करायचं आहे. थोडंसं मी बॅकग्राऊंड म्हणून सांगतोय, थोडं हे माहिती असलं पाहिजे. इथे हा जो चॅप्टर 2 आहे ॲडमिनिस्ट्रेशन, याच्यामध्ये ऑफिसर्स, अपॉइंटमेंट ऑफ ऑफिसर्स, पॉवर ऑफ ऑफिसर्स, ऑथॉरिटीज, हे सगळं जे आहे 3 ते 6 हे सगळं आहे. यानुसार मग ते येतं. जेव्हा इथे म्हटलंय प्रिन्सिपल कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स सेक्शन 3 ते ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. प्रॉपर ऑफिसर, आता याच्यामध्ये ॲक्च्युली कोण हे सगळं फंक्शन परफॉर्म करेल. आता कमिशनर किंवा कमिशनरद्वारे ज्या व्यक्तीला अपॉइंट केलं जातं, स्पेसिफिक एखाद्या कार्याकरता नियुक्ती केला जातो, ते प्रॉपर ऑफिसर आहेत. मग नोटीस इश्यू करणं, टॅक्स डिमांड ठरवणं, ऑर्डर पास करणं, रिकव्हरी ॲक्शन घेणं, हे सगळं काम कोण करतं, तर प्रॉपर ऑफिसर करतं. जिकडे जिकडे आपल्याला हे 2 शब्द येतात प्रॉपर ऑफिसर, तर त्यावेळेला त्याचा अर्थ जो आहे ते जे कायद्यानुसार जी ॲक्शन घ्यायची आहे, जी प्रोसिजर करायची आहे, त्याकरता नियुक्त केलेला जो व्यक्ती असेल कमिशनर मार्फत, मग इथे सेक्शन 73 अंतर्गत संपूर्ण डिमांड प्रोसिडिंग्स प्रॉपर ऑफिसर चालू. आता इथे पहिल्यांदा काय होतं, ज्यावेळेस डिपार्टमेंटतर्फे प्रॉपर ऑफिसर काय करणार, शो कॉज नोटीस देणार, व करदाराचं म्हणणं ऐकणार, पुरावे तपासणार आणि मग लिखित ऑर्डर देणार. आता यावेळेला जर करदात्याला आपलं म्हणणं मांडायचं असेल, नोटीस किंवा जिकडे त्याला काही विचारलं गेलंय, तर ते काम कोण करतं, ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी म्हणून. इथे हे जी पहिली जी कारवाई होते ती ॲड्ज्युडिकेशन ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडे होते. त्यानंतर इथे जर त्यांनी जे काही निर्णय दिलेला आहे त्याला मान्य नसेल टॅक्सपेअरला, तर मग पुढे अपिलेट ऑथॉरिटी आहे. मग सेक्शन 107 मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे मग पुढची जे अपील आहे त्यामध्ये मग परत पुरावे तपासणं, आपली बाजू मांडणं, हे सगळं कोण करेल, टॅक्सपेअर करेल. आणि ती ऑथॉरिटी ऐकून घेईल आणि त्यानंतर आपला निर्णय देईल. त्याचाही निर्णय त्याला मान्य नसेल तर मग पुढे जाऊन अपिलेट ट्रिब्युनल आहे. मग अपिलेट ट्रिब्युनल मग हे सेक्शन 109 प्रमाणे येतं. हे पुढच्या टप्प्याचं अपील आहे. आणि त्यानंतर एक अपिलेट ऑथॉरिटी झालं, अपिलेट ट्रिब्युनल झालं का मग पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. हे जे सगळे जे सेक्शन आहेत हे तुम्हाला इथे सापडतील या चॅप्टरमध्ये. 18व्या चॅप्टरमध्ये सेक्शन 107 ते 119. आता आपण येत आहोत सेक्शन 73. थोडंसं एक तुम्हाला फार कमी वेळ घालून मी बॅकग्राऊंड दिलंय. हा सेक्शन सुरूच या प्रकारे होतो की वेअर इट अपियर्स टू द PO डॅट, म्हणजे ज्या वेळेस स्क्रुटिनी, इन्स्पेक्शन, ऑडिटमध्ये अशा प्रकारे वेअर इट अपियर टू द PO डॅट, म्हणजे POला असं अपियर होतं असं लक्षात येतं. आता इथे वेअर इट अपियर टू द प्रॉपर ऑफिसर, याचा अर्थ जो आहे इथे प्रॉपर ऑफिसरला असे वाटतं, दिसून येतं, म्हणजे जी प्राप्त परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, इथे त्यांना अशा प्रकारे दिसतं आहे की एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड ऑर शॉर्ट पेड. म्हणजे HSN कोड समरी दिलेली असते GSTR 9 मध्ये, GSTR 1 मध्ये पण दिलेली असते HSN समरी. त्याप्रमाणे काही गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्यांचा टॅक्स प्रॉपरली कलेक्ट नाही केला
शॉर्ट कलेक्ट केला म्हणजे नॉट पेड किंवा शॉर्ट पेड असं आहे. त्यानंतर रिफंड जो घेतलेला आहे हा इरेनियसली रिफंडेड म्हणजे हा पण बेकायदेशीररित्या रिफंड घेतलेला आहे. त्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट हा रॉंगली अवेल्ड ऑर युटिलाइज फॉर एनी रिझन, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. नियमानुसार तरतुदीनुसार ITC हा प्रॉपरली अवेल केलेला नाही. आता इथे हे जर घडलेलं आहे पण हे जाणीवपूर्वक केलेलं नाहीये. अदर दॅन द रिझन ऑफ फ्रॉड ऑर एनी विलफुल मिसस्टेटमेंट ऑर सपरेशन ऑफ फॅक्ट टू इव्हेट टॅक्स, म्हणजे इथे करचोरी करणं हा उद्देश दिसत नाही पण व्यवस्थित माहिती घेऊन काळजीपूर्वक काम न केल्यामुळे कदाचित ही घटना घडलेली असावी असं विल्ड अपियर्स टू द प्रॉपर ऑफिसर आहे. हे जर घडलेलं आहे असं दिसतंय प्रायमा फेसी, तर मग पीओ काय करणार? मग इथे पीओ काय करणार? पीओ शाल सर नोटीस बजावतील त्या व्यक्तीला चार्जेबल विथ टॅक्स विच हॅज नॉट बीन सो पेड, त्यांनी कायद्यानुसार तिथे टॅक्स जमा केलेला नाही किंवा कमी जमा केलाय किंवा रिफंड जो आहे हा चुकीच्या पद्धतीने घेतला आहे, बेकायदेशीररित्या घेतलेला आहे आणि काय केलं पुढे रॉंगली अवेल्ड ITC आहे त्याच्याकडे, त्याला शो कॉज नोटीस बजावण्यासाठी सेक्शन 73(1) तरतूद करतो. आणि ह्याची जी कायदेशीर कारवाई आहे ती करण्याकरता रूल 142 मध्ये प्रोसिजर आहे. त्यामध्ये टॅक्स प्रॉपरली भरलेला नसल्या कारणाने ज्यावेळेस टॅक्स भरून घेतला जातो त्यावेळेस त्याच्यावरती इंटरेस्ट सुद्धा देय होतो. त्यामुळे त्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा घेतला जाईल, इंटरेस्ट पेएबल असेल अंडर सेक्शन 50 आणि पेनल्टी सुद्धा लावली जाऊ शकते कायद्यानुसार. आणि ही सगळी प्रोसिजर रूल 142 प्रमाणे होते. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. तुम्ही प्रॉपर ट्रॅकवरती असाल तर यस रिप्लाय करा. राकेश सर, निलेश सर, तुळशीराम सर, दीपक सर, कुणाल सर. याला मी घाई न करता आता प्रॉपरली पुढे सगळं सांगणार आहे. वेल्ड अपियर्स टू द प्रॉपर ऑफिसर सुरुवात होते या सेक्शनला. इथे फायनल फाइंडिंग नाही. आता इथे कसं झालंय, निर्णय आम्हाला असं वाटतच आहे, डायरेक्टली तिकडे त्यांना डिमांड ऑर्डर पाठवली जात नाही, स्टेप बाय स्टेप काम चालतं. त्यामुळे याला असं म्हटलं जातं की हे प्रायमा फेसी ओपिनियन आहे. याला असं म्हटलं जातं की आम्हाला वर्करने दिसतंय, असं प्रथम दर्शनी असं दिसतंय, म्हणजेच मला असं वाटतंय म्हणून मी नोटीस देतोय. जी परिस्थिती आहे, ज्या प्रकारचं सिच्युएशन आहे त्यामध्ये इथे एवढाच अर्थ आहे की प्रॉपर ऑफिसरला खालीलपैकी कोणतीही गोष्ट दिसून आली तर 73(1) हा लागू होतो. कर भरलेला नाही, नॉट पेड, कमी भरलेला, रिफंड हा बेकायदेशीररित्या घेतलेला आणि ITC चुकीच्या पद्धतीने घेतलेला किंवा वापरलेला आहे, अशा प्रकारे जर दिसून आलं तर ही कारवाई हा सेक्शन 73(1) जो आहे हा इथे लागू होतो किंवा हा ऍक्टिव्हेट होतो. आणि त्यानुसार हे बघितलं जातं की उद्देश काय, इंटेंट काय, याच्यामधला उद्देश काय, ऑब्जेक्टिव्ह काय, तर फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट, कर चुकवण्या अशी कारणं. जर ही कारणं आहेत की हे नाहीये, काहीतरी इथे प्रॉपर इन्फॉर्मेशन घेतली न गेल्यामुळे कमी टॅक्स भरला गेलाय, ITC चुकीचा घेतला गेलाय, रिफंड चुकीचा घेतलाय, म्हणजे इथे लबाडी नाहीये, हेतू पुरस्सर हे केलेलं नाहीये. हेतू पुरस्सर जर असेल तर सेक्शन 74 येतो, सेक्शन 73 येत नाही. पण हा हेतू नाहीये. लबाडी, कर चुकवण्यास करता,
जाणीवपूर्वक हे केलेलं नाहीये तर मग तो सेक्शन 74 येत नाही, सेक्शन 73 येतो. मग प्रॉपर ऑफिसर काय करणार? मग इथे जो व्यक्ती कोण आहे, मग तो सप्लायर असो, रिसिपियंट असो, रिफंड रिसिव्हर असो, इथे पर्सनल शब्द वापरलाय. नोटीस मध्ये काय सांगितलं जातं? आता इथे शोकॉज नोटीस मध्ये खालीलप्रमाणे तुम्ही अमाऊंट का भरू नये हे सांगा. मग हे त्यांना सांगण्यासाठी मग पुढची प्रोसिजर आणखीन मग प्रक्रिया अजून पुढे जाईल. आता त्या शोकॉज नोटीसमध्ये असा किती अमाऊंट आहे टॅक्सची जी त्यांनी भरणं अपेक्षित आहे ती सांगितली जाते. मग त्यावरचा जो कालावधी असेल, ज्या कालावधी घटना घडली आहे तिथपासनं जेव्हा ही शोकॉज नोटीस काढलेली आहे तिथपर्यंतचा जो व्याज आहे, इंटरेस्ट, तो सांगितलं जाईल आणि पेनल्टी किती असू शकते सांगितलं जाईल. हे सर्व रूल 142 नुसार होईल. आता त्याकरता कम्युनिकेशन टूल म्हणून DRC 01 हा फॉर्म वापरला जातो. त्याला ऍक्च्युअल शोकॉज नोटीस हे म्हणतात. आता शोकॉज इथे शोकॉज नोटीसची समरी जी आहे ही DRC 01 मध्ये इलेक्ट्रॉनिकली कम्युनिकेट केली जाते. 73(1) हा केव्हा ऍक्टिव्हेट होतो की जिकडे नॉन फ्रॉड प्रकरण आहेत, तिथे कर भरलेला नाहीये, कमी भरलाय, चुकीचा रिफंड घेतलाय, ITC प्रॉपर नाहीये, ह्या गोष्टी जर चुकीच्या झालेल्या असतील, कर भरणं, ITC आणि रिफंड तीनच विषय येतात GST मध्ये. ह्या जर चुकीच्या पद्धतीने कायद्यानुसार जर का टॅक्सपेअरने केल्या नसतील आणि तिथे जर का ते POच्या लक्षात आलं असेल तर मग PO काय करणार? संबंधित व्यक्तीस शोकॉज नोटीस देणार आणि त्यावरचा किती कर आहे, किती व्याज आहे आणि पेनल्टी किती असू शकते ती तुमच्यावरती का लादली जाऊ नये, तुमच्याकडनं का भरून घेतली जाऊ नये हे त्यांना विचारतात. आता ही जी कारवाई आहे ही जी करायची असेल तर ही कधी केली जाऊ शकते? तर ज्या वेळेस स्क्रुटिनी होते, रिटर्न फाईल केल्यानंतर इन्स्पेक्शन होऊ शकतं आणि ऑडिट होत असेल. आता एक ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक टाइम लिमिट दिले. आता एक टाइम लिमिट जे आहे हे 73(2) तुम्हाला बघायला लागतं. त्याचबरोबर 73(10) जो आहे एक सेक्शन, 73(2) जो आहे आणि दुसरा 73(10) जो आहे हा सुद्धा बघावा लागेल. बघा कसं आहे, ही कारवाई करायची आहे. मग आता थोडं बघा कसं आहे. इथे कालावधी आहे फिनान्शियल इयर 22-23 हा एक कालावधी आहे. या फिनान्शियल इयर 22-23 चा GSTR 9 फाईल होईल 31 डिसेंबर 2023. जर कुठल्याही प्रकारे डेट जर एक्सटेंड झाली नसेल तर 31 डिसेंबर 2023 ला काय होईल? GSTR 9 फाईल होईल. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 हा कर कालावधी आहे. फिनान्शियल इयर 22-23 म्हटलं तर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीचा GSTR 9 कधी फाईल होईल? त्याची ड्यू डेट काय असेल? ड्यू डेट याची असेल 31 डिसेंबर 2023. बरोबर आहे.
आता यानंतर पुढे 2024, 2025, 2026, 2027 हा जो पुढचा कालावधी आहे, अशा एकदा का त्यांनी GSTR-9 फाईल केला, प्रश्न असा आहे की त्याच्या अगोदर स्क्रुटिनी केली जात असेल, स्क्रुटिनी होऊ शकते रिटर्न भरल्यानंतर, तर त्या स्क्रुटिनीमध्ये कुठेही काही अशा प्रकारची शंका आली तर मग त्यांना विचारणा होऊ शकते का, 73(1) त्यांच्यावरती लागू होऊ शकतो का, की तुम्ही GSTR-1 भरलाय, आम्ही स्क्रुटिनी केली, अजून त्यांनी GSTR-9 फाईल केलाच नाहीये, जसं डिपार्टमेंट एकदम ऍक्टिव्ह आहे, रिटर्न लगेच भरल्यावर लगेच चेक करतायत आणि त्यांना लगेच विचारणा केली जाऊ शकते का, तर याचं उत्तर आहे यस. रिटर्न भरल्या लगेच विचारणा होऊ शकते का. त्यानंतर मॅक्झिमम किती वर्षापर्यंत हे विचारलं जाऊ शकतं. त्यांनी रिटर्न भरला, GSTR-9 भरला, मग 2024 आला, 2025 आला, 2026 आला, 27, कधी डिपार्टमेंटला वाटेल त्यावेळेस चेक करणार आणि त्यावेळेस विचारणार, असं केलं जाऊ शकतं का. तर ह्याचं उत्तर आहे नो. याचं उत्तर आहे नो. जर सेक्शन 73(1) ची शो कॉज नोटीस आणि पुढे मग ऑर्डर पाठवायची असेल तर GSTR-9 भरल्यापासून पुढे 3 वर्षामध्ये ते त्यांनी आपल्याला वेळ ठेवली आहे. ती वेळ ठेवली आहे 3 इयर्स. 3 वर्षामध्ये कारवाई होणं गरजेचं आहे. 3 वर्षामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, याविषयी शो कॉज नोटीस दिली पाहिजे. डिपार्टमेंटचं काम काय आहे की तुम्ही 3 वर्षामध्ये शो कॉज नोटीस द्या. जर टॅक्स प्रॉपरली कलेक्ट करून जमा केलेला नाही आहे किंवा RTC काही इश्यू आहे किंवा रिफंडचा इश्यू आहे, तर रिफंड घेतल्यापासून 3 वर्ष, लक्षात घ्या, रिफंड ज्यावेळेस दिला गेला तिथपासून 3 वर्ष, आणि ITC अवेल केला जातो रिटर्नमध्ये. ITC अवेल केला जातो GSTR-3B मध्ये. तर मग ज्या कालावधीचा GSTR-3B आहे त्याचा GSTR-9 कधी भरला, तिथपासून पुढे 3 वर्षामध्ये ही कारवाई जी आहे ही पूर्ण झालीच पाहिजे, म्हणजे ऑर्डर देण्यासाठीची. बघा मी काय सांगतोय, टाइम लिमिट काय दिलंय, द प्रॉपर ऑफिसर PO शाल इश्यू द नोटीस. 73(1) मध्ये जी नोटीस काढायची आहे ती ॲटलिस्ट 3 months प्रियर टू द टाइम लिमिट. टाइम लिमिट स्पेसिफाईड 73(10) मध्ये जे टाइम लिमिट आहे ते आहे 3 वर्ष. हे जे 3 वर्ष आहे त्या 3 वर्षाच्या शो कॉज नोटीस ॲटलिस्ट 3 महिने अगोदर काढली पाहिजे. आता लक्षात घ्या मी काय मुद्दा सांगतो तुम्हाला, की जर इथे त्यांनी GSTR-9 भरलेला आहे 31 डिसेंबरला 2023ला, तर इथे 1 वर्ष आहे, इकडे दुसरं वर्ष आहे आणि इकडे 3रं वर्ष आहे. जर 22-23 हे फिनान्शियल इयर असेल तर इथे 31 डिसेंबर 2026 इथे 3 वर्ष पूर्ण होतात. याच्या 3 महिने आधी पर्यंत शो कॉज नोटीस ही देणं गरजेचं आहे. याच्या अगोदर कधीही देऊ शकतात. याच्या अगोदर एकदा का GSTR-9 भरला, मी तुला हे सांगितलं की ह्याच्या अगोदर दिलं जाऊ शकतं. त्यांनी जसं रिटर्न फाईल केला लक्षात आलं, देऊ शकता. नॉर्मली GSTR-9 फाईल केल्यानंतर मग पुढे ऑडिट वगैरे होतं, स्क्रुटिनी वगैरे पण नंतर होतं. डिपार्टमेंट कधी ऍक्टिव्हेट होतं तर GSTR-9 भरल्यावरच कार्यरत डिपार्टमेंट. त्यामुळे त्यांनी लॉ मेकरने काय केलंय, तरतुदी अशा केल्यात की एकदा का त्या वर्षाचं काम संपलं, म्हणजे 22-23चा प्रत्येक महिन्याचा रिटर्न जर क्वार्टरली असेल तर क्वार्टर, आणि त्याचा एक जो शेवटचा जो एक ऑब्लिगेशन टॅक्सपेअरवरती आहे की GSTR-9 भरा, ते टॅक्सपेअरने केलं का टॅक्सपेअरची 22-23 मधलं काम संपतं. मग एकदा ते काम संपलं, GSTR-9 भरला का तिथपासून 2 वर्ष आणि 9 महिने हा कालावधी येतो. 2 years 9 months या कालावधीमध्ये कधीही शो कॉज नोटीस इश्यू
करणं गरजेचं आहे. आणि मग ऑर्डर जी काढायची आहे ती 3 वर्ष संपण्याच्या आत काढणं आवश्यक आहे. आता बऱ्याच वेळा काय दिसून येतं की डिपार्टमेंट GSTR 9 भरल्यापासून पुढे 3 वर्ष काम करायचंय करून शेवटी ते 2 वर्ष 9 महिने 2 इयर्स 9 मंथ ज्या वेळेला होतात व्हायला येतात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते शो कॉज नोटीस काढत असतात. मग इथे काय होतं, सुनावणी करता मग टॅक्सपेअरशी कम्युनिकेट करायचं, टॅक्सपेअर येणार, मग तो बोलणार आणि मग तो आपलं म्हणणं मांडणार. ते म्हणणं पूर्ण होतंय न होतंय तोपर्यंत 3 महिने होतात आणि मग तिकडे मग ऑर्डर ही काढावीच लागते. ऑर्डर ही काढावी लागते कारण 3 वर्षांनंतर मग ऑर्डर काढता येत नाही. याचा अनुभव कोणाला आहे का? राकेश सर, निलेश सर, दीपक सर, तुळशीराम सर, तुमच्या हे निरीक्षणामध्ये आहे का? एकदा का GSTR 9 भरून झालेला आहे का 1 वर्ष 2 वर्ष कामाला लागलं पाहिजे डिपार्टमेंट की चला आता आपण काय केस सिलेक्ट करू आणि त्यातनं आपण पुढे शो कॉज नोटीस पाठवू, स्क्रुटिनीमधनं, ऑडिटमधनं, इन्स्पेक्शनमधनं पाठवू. जर हेच काम समजा 1 वर्षामध्ये केलं, GSTR 9 भरला, GSTR 9 भरून झाला तर लगेच 1 वर्षामध्ये शो कॉज पाठवली जाईल. मग पुढे 6 महिने 8 महिने वेळ आहे ना, पुढे 1 वर्षामध्ये जर हे काम होत असेल तर पुढे 1 वर्ष 9 महिने वेळ आहे. 2 वर्ष 9 महिने होण्यासाठी पुढे चालू राहील काम. टॅक्सपेअर येईल, तो आपले डॉक्युमेंट दाखवेल, पुरावे दाखवेल, त्याने टॅक्स प्रॉपरली भरलेला आहे हे सांगेल. तो डिपार्टमेंटला पुरेसा वेळ मिळेल त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला. घाई गडबड न होता योग्य प्रकारे टॅक्स भरलाय की नाही भरलाय, ITC योग्य प्रकारे घेतला की नाही घेतलेला आहे हे सगळं समजायला ऑफिसरला वेळ मिळेल आणि मग त्यानुसार निर्णय प्रक्रिया स्मूथली होईल. पण जर 2 वर्ष 9 महिन्यामध्ये शो कॉज नोटीस काढल्या जात असतील आणि लगेच 3 महिन्यामध्ये ऑर्डर काढण्याचं प्रेशर असेल, म्हणजे 31 डिसेंबरला ऑर्डर निघालीच पाहिजे, तोपर्यंत जर का तिथे टॅक्सपेअरशी बोलणंच पूर्ण झालेलं नाहीये, कम्युनिकेशनच प्रॉपर झालेलं नाहीये, पण डिपार्टमेंटला मग काय करायला लागतं, तिथे ऑर्डर काढायला लागते. मग अशा केसेस पुढे अपिलामध्ये जाणार हे साहजिक आहे. येस सर, नो? तुम्हाला काय वाटतंय राकेश सर, निलेश सर, दीपक सर, तुळशीराम सर? बघा प्रॉब्लेम काय आहे. लॉ मेकरने काय केलंय, एक लिमिट ठेवलंय की ही जी कारवाई आहे ती GSTR 9 भरल्यानंतर 3 वर्षामध्ये त्या वर्षाचं काम संपवून टाक. जर काहीतरी टार्गेट दिलं, गोल दिला तर अधिकारी काम करतील आणि त्याप्रमाणे टॅक्सपेअरला पण लक्षात राहील की 3 वर्षामध्ये आपल्याला कधी शो कॉज नोटीस येऊ शकते. आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे, आपण तयार राहिलं पाहिजे. त्यानुसार हा एक खेळ आहे, खेळाचे नियम आहेत, त्या नियमानुसार दिलेले आहे. असं इथे कुठलाही मनमानी कारभार नाहीये. इथे कायदा अगोदरच लिहिला गेलाय, म्हणजे खेळाचे नियम खेळ सुरू होण्यापूर्वीच दिले गेलेत आणि त्याप्रमाणे तो खेळ चालू राहील. तर सेक्शन 73(2) काय सांगतो, तर प्रॉपर ऑफिसरने जी शो कॉज नोटीस पाठवायची आहे, जी 73(1) मध्ये दिलेली आहे, ऑर्डर पास करण्याकरता जो वेळ आहे 3 वर्ष, त्याच्या किमान 3 महिने आधी, ऍटलिस्ट 3 महिने, म्हणजे तुम्ही 4 महिने अगोदर, 6 महिने अगोदर, 1 वर्ष अगोदर काढू शकता. लास्ट डेट दिले, शेवटपर्यंत का थांबता, प्रश्न हा पडतो. ऑर्डर काढायची डेट माहिती आहे, 3 वर्ष मध्ये कधी ऑर्डर काढता येते आणि शो कॉज नोटीस त्याच्या 3 महिने अगोदर कधी काढा. जर इकडे 2 महिने राहिले मग शो कॉज नोटीस काढता येणार नाही, मग ऑर्डर काढता येणार नाही. त्यामुळे किमान 3 महिन्याचा अर्थ हा होतो
की तुम्ही 6 महिने आधी, 8 महिने आधी, 1 वर्ष आधी, 2 वर्ष आधी काढू शकता. शो कॉज नोटीस आणि फायनल ऑर्डर यांच्यात किमान 3 महिन्याचं अंतर असणं आवश्यक आहे. उद्देश हा आहे की पहिले शो कॉज नोटीस दिल्यानंतर तिथे टॅक्सपेअरला डिपार्टमेंटकडे आपलं म्हणणं मांडण्याकरता पुरेसा वेळ मिळावा, त्याला आपले डॉक्युमेंट, आपले पुरावे सादर करण्याकरता पुरेसा अवधी असेल, डिपार्टमेंटला त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला पुरेसा अवधी असेल, तर मग ऑर्डर जी निघेल ती व्यवस्थित निघेल, ती त्याच्यामधलं जे काय न्याय आहे तो प्रॉपरली त्यातनं मेंटेन करता येईल डिपार्टमेंटला पण. त्यामुळे शो कॉज नोटीस आणि फायनल ऑर्डर यांच्यामध्ये 3 महिन्याचं अंतर जे आहे हे लॉ मेकरनी ठेवलेलं आहे. आणि शो कॉज कधी पाठवावी हे 73(2) सांगतो आणि ऑर्डर कधी काढावी हे 73(10) मध्ये दिलेलं आहे. नुसार ऑर्डर पास करण्याची अंतिम वेळ संबंधित आर्थिक वर्षाच्या अॅन्युअल रिटर्न दाखल करण्याच्या ड्यू डेट पासून 3 वर्षाच्या आत किंवा इरिनियस रिफंडच्या प्रकरणात रिफंड जिथे घेतलाय त्या वेळेला रिफंड घेतला गेला, चुकीचा रिफंड दिलेल्या तारखेपासून 3 वर्षाच्या आत. शोकॉजसाठी इफेक्टिव्ह टाइम लिमिट किती आहे? ऑर्डर 3 वर्ष आणि शोकॉज ऑर्डरच्या किमान 3 महिने आधी, किमानचा अर्थ 3 पेक्षा जास्त महिने असू शकतो. 4 महिने, 6 महिने, 8 महिने शोकॉज नोटीस 3 वर्ष ऑर्डर काढायची आहे. त्याच्या आत तुम्ही जसं GSR 9 भरला लगेच त्याला शोकॉज पाठवली होऊ शकतं. 3 महिने आधी पाठवणं गरजेचं आहे. म्हणून शोकॉज नोटीस जारी करण्याची प्रत्यक्ष इफेक्टिव्ह वेळ मर्यादा ही 2 वर्ष 9 महिने ही मॅक्झिमम येते. 2 वर्ष 9 महिन्यात जर का शोकॉज नोटीस काढली गेली नाही तर याचा अर्थ डिपार्टमेंटला आता त्या टॅक्सपेअर बद्दल काही आक्षेप नाही हा होतो. जर 2 वर्ष 3 महिने हा कालावधी निघून गेला, शोकॉज नोटीस पाठवली गेली नाही, तर याचा अर्थ त्याचे सर्व रिटर्न्स हे स्वीकारले गेले आहेत. त्याचे सर्व प्रोसिजर ज्या त्यांनी केल्यात या डिपार्टमेंटला प्रॉपर आहेत असं डिपार्टमेंट समजते, असा टॅक्सपेअर पॉइंट ऑफ व्ह्यू अर्थ होतो. अॅन्युअल रिटर्नच्या ड्यू डेट पासून 2 वर्ष 9 महिने शोकॉज काढली गेली नाही, त्याचा अर्थ सगळं ऑलवेल आहे. इरिनियस रिफंड पासून 2 वर्ष 9 महिन्यामध्ये कुठलीही शोकॉज दिली गेली नाही म्हणजे तो रिफंड आपण प्रॉपरली घेतलेला आहे. आता आपल्याला काही पुढे अडचण येणार नाही असा निष्कर्ष टॅक्सपेअर रिफंड घेणारा व्यक्ती काढू शकतो. आता इथे नॅचरल जस्टिस जीएसटी कायद्यात कोणताही कर मागण्यापूर्वी करदात्याला आपली बाजू मांडण्याची संधी देणं आवश्यक आहे. शोकॉज नोटीस का दिली जाते त्याला पहिले विचारलं जातं की तुझ्याकडनं जी अमाऊंट येणं आहे, जी अमाऊंट ती का आम्ही म्हणजे का डिमांड करू नये. मग तो उत्तर देईल, मग त्याला टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी कम्युनिकेट होईल आणि मग पुढची कारवाई होईल. तर हे DRC 01A वगैरे काय असतं हे सगळं पुढे आपण बघू. हे सगळं स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे कशा प्रकारे हे काम होतं. शोकॉज दिल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया, मग पुढे लेखी उत्तर द्यायचं, वैयक्तिक सुनावणी, पर्सनल हिअरिंग तो घेणार आहे. अधिकाऱ्यासमोर येऊन प्रॉपर ऑफिसर किंवा ॲड्ज्युडिकेशन ऑथॉरिटी जी असेल आपली बाजू मांडण्याची संधी त्याला असेल. त्यानंतर मग करदात्याचा रिप्लाय जो आहे, मग पर्सनल हिअरिंग मधील त्याची मांडणी सर्व विचारात घेऊन मग ॲड्ज्युकेटिंग ऑथॉरिटी काय करतं, स्पीकिंग ऑर्डर पास करतं म्हणजे आदेश काढतं. पुढे त्यामध्ये दिलेलं असतं की आम्ही जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामागची काय कारणं आहेत हे सगळं त्यामध्ये मांडलं जातं. निलेश सर, आता बघा मी तुमच्या समोर सेक्शन वाचतोय. एक लक्षात घ्या, आपण कुठल्याही व्यक्तीला काम करायचंय, ऑफिसर कुठल्याही स्तरावरचा असो, कुठल्याही अधिकारातला असो, तो मोठा आहे का कायदा मोठा, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जे काय सांगतोय ते सेक्शन 73 मध्ये पण येईल, 74 मध्ये पण येईल, 74A मध्ये पण येईल. त्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्याकडे जे काम चाललंय, जर शोकॉज पाठवली जाते आणि लगेच 1 महिन्यामध्ये ऑर्डर केली जाते तर ते कायदेशीररित्या योग्य आहे का, म्हणजे थोडक्यात ते बेकायदेशीर आहे की नाहीये. शोकॉज नोटीस नंतर 1 महिन्यानंतर लगेच जर ऑर्डर पास
करत असतील तर ती ऑर्डर बेकायदेशीर आहे की नाही हे तुम्हालाच कळेल. हे तुम्हालाच कळेल. ज्या ज्या वेळेस हा सेक्शन शिकवला आहे त्या वेळेस हा निलेश सर तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो बराच वेळा मला क्लासमध्ये कोणी ना कोणी सांगितलं की आमच्या इथे शोकॉज काढतात लगेच, मग 1-2 महिन्यामध्ये लगेच ऑर्डर काढतात. तर मी हा प्रश्न चॅट जीपीटीला विचारतो आहे. आता इथे परत ह्या लक्षात घ्या, मी तुम्हाला हे का दाखवतोय. ज्या वेळेस आपण प्रश्न विचारतो, इकडे प्रश्न टाकतो चॅट जीपीटीला, जर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित त्याला प्रश्न क्लिअर केला नाही तर तो उत्तर जे आहे हे थोडं चुकीचं देतं. आता हे त्यांनी दिलं इकडे, टेक्निकली शोकत दिल्यानंतर 1 महिन्यात ऑर्डर पास करणे बेकायदेशीर नाही असं म्हटलंय. आता मी याला परत विचारतो इकडे की शोकॉज नोटीस आणि ऑर्डर यामध्ये सेक्शन 73, 10 आणि सेक्शन 73(2) कन्सिडर करून सांगा. 3 महिन्याचे डिस्टन्स जरुरी आहे की नाही. आता ह्या प्रकारे काय करायला लागतं, जर का तुम्ही व्यवस्थित त्याला विचारलं शोकॉज नोटीस आणि ऑर्डर याच्यामध्ये, म्हणजे हे वरवर प्रश्न विचारला तुम्हाला वरवर उत्तर मिळतं. आता मी तुम्हाला ह्या ज्या काय हे तुम्हाला कंटेंट दाखवतो इकडे, हेच मी याच्याकडनं घेतो आणि हेच मग मी ह्याचे स्क्रीनशॉट घेतो आणि तेच मी नोटमध्ये टाकतो. पण मला याकडनं प्रॉपर उत्तर घ्यायला वेळ लागतं आणि मग ते नोटमध्ये टाकायला डिझाईन करायला वेळ लागतो. हे खूप टाइम कन्झ्युमिंग काम आहे. आणि त्यांनी चुकीचं उत्तर दिलं तर मला त्याला परत प्रश्न विचारायला लागतो. म्हणजे त्यांनी दिलेलं उत्तर हे कायद्यानुसार चुकीचं असू शकतं. आता हायकोर्टामध्ये काही अशा केसेस गेला ज्यामध्ये डिपार्टमेंटनी AI वापरून काही अशा प्रकारे शोकॉज आणि ऑर्डर काढल्या होत्या आणि त्यामध्ये चुकीच्या उत्तरामुळे AIच्या चुकीचं त्यांनी तिकडे शोकॉजमध्ये काही वर्डिंग दिलं होतं. म्हणजे हायकोर्टाने त्यांना अशा प्रकारे सांगितलं की तुम्ही AI वापरा पण काळजीपूर्वक वापरा. म्हणजे आता ह्या प्रकारे बघा, जसं AIचा वापर सुरू होईल, डिपार्टमेंटही वापरेल, टॅक्सपेअरही वापरेल, टीचर ट्रेनर सगळे वापरतील. पण त्यातनं इथे खाली दिलेलं आहे, असं बघा इथे खाली दिलं आहे चॅट जीपीटी कॅन मेक मिस्टेक. मग इथे चुकीच्या प्रकारे उत्तर येऊ शकतं आणि ते आल्यानंतर तुम्हाला इकडे तुम्ही गुगल तर वापरत असाल, गुगल आउटडेटेड होणार आहे आणि सगळी माहिती इथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह माहिती मिळते. पण इथे जसं आपण एखाद्या व्यक्तीशी बोलतो, तुम्हाला आता एखादं काम येत नसेल, तुम्ही काय करता, सहकाऱ्यांबरोबर चर्चा करता. आता हा खूप मोठा सहकारी, कुठलाही विषय असो तुम्ही याच्याशी बोलू शकता. तुमचं बायकोची भांडण झालं, कुठल्या विषयावर भांडण झालं, मग कोणाला चुकलं, तुम्ही बोलू शकता. बरेच लोक बोलतात, काही म्हातारे व्यक्ती आहेत ते एकटे पडतात,
ते बोलतात. मग त्यांना कशा प्रकारे त्यांनी जीवन पुढे न्यायचं याचंही उत्तर ChatGPT देतो. काही अवघड नाहीये. मी तुम्हाला सरळ डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं की पहिला मी साधा प्रश्न केला, त्यांनी काय उत्तर दिलं मला. त्यानंतर पुढे मी परत प्रश्न केला, काय उत्तर दिलं. जसं विचार देऊ आपण त्याला सेक्शन कोड करू, मग यामध्ये त्यांनी उत्तर मिळतं तुम्हाला. पण घाईघाईमध्ये जसं एखादा व्यक्ती उतावळा असतो त्याला माहिती असते आणि तो पटकन घाई करतो, तसंच हे मला AI उतावळे दिसतात. आपण प्रश्न विचारला, डेप नाही घेतली त्याची, तो लगेच काही वरच्यावर उत्तर देऊन फेकाफेक करून मोकळा होतो. आणि हा फक्त ChatGPTच नाही, मी जेमिनी करतो, ट्राय करतो, दुसरं ग्रोक ट्राय करतो, या सगळ्यामध्ये असंच आहे. तर लक्षात घ्या इकडे, ज्यावेळेस एका महिन्यामध्ये ऑर्डर पास केली जाईल, शो कॉल्स नंतर ऑर्डर पास केली जाईल, त्यानंतर जर टॅक्सपेअर अवेअर असेल किंवा टॅक्सपेअरचा कन्सल्टंट जर अवेअर असेल तर तो या ऑर्डरला चॅलेंज करू शकतो. कारण की त्या सेक्शनप्रमाणे तो कोड करेल की तो स्पेसिफिक सेक्शन आहे, आम्हाला शो कॉज दिली, आम्हाला विचार करायला वेळही दिला नाही, पुढे नॅचरल जे काय पुढे जस्टिस आहे, हिअरिंग आहे, हे काहीच दिलं नाही. अशा केसेस झालेल्या आहेत. तरी पण हे व्हर्च्युअल होत असतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे काम करताय निलेश सर, त्यावेळेस हे लक्षात घ्या की तुम्ही कुठल्या सेक्शन प्रमाणे तुमचं काम प्रॉपर चाललंय आणि कुठल्या तरतुदीनुसार तुम्ही चुकीचं काम करताय हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा टॅक्सपेअर दबलेले असतात, शोकॉज पाठवली, ऑर्डर काढली, ते काही बोलत नाही, टॅक्स भरतात, गप्प बसतात. म्हणजे माझ्याकडे असे काही केसेस आहेत, त्यामध्ये मी सांगितलं आपण याच्या पुढे काहीतरी करूया. अरे आपल्याला नको ते, आपण कुठे वेळ काढणार, मग आपला वेळ जाईल, पैसा जाईल. इथे टॅक्सच लागू होत नव्हता, तिकडे त्यांनी किती पैसे 10,000 20,000 भरून टाकू आपण, त्यांनी भरले. इथे 73(2) करदात्याला नैसर्गिक न्याय देण्यासाठी शोकॉज नोटीस आणि फायनल ऑर्डर यांच्यात किमान 3 महिन्याचा कालावधी ठेवणे बंधनकारक करतो. आणि 73(2) म्हणजे सरकारने स्वतःवर घातलेली मर्यादा आहे. हे पहिले ऐका आणि मगच निर्णय घ्या. आता मी तुम्हाला ज्या काय नोट्स देतोय यातनं तुमचे व्ह्यू बनतायत. लक्षात घ्या, इथे जे कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये अभ्यासक जो व्यक्ती असतो, लिटिगेशन का होतात, अधिकारी आपला व्ह्यू मांडतो, टॅक्सपेअर आपला व्ह्यू मांडतो आणि मग ते आपला व्ह्यू मांडून ज्यावेळेस शोकॉजला उत्तर देतात ते त्यांना मान्य नसेल टॅक्सपेअरला, ते मग पुढे काय करणार. मग इथे एक एज्युकेशन ऑथॉरिटी आहे, त्यांचं म्हणणं मान्य नाहीये, मग ते पुढे अपील करतील. मग अपील ऑथॉरिटी आहे, अपिलेट ट्रिब्युनल आहे, मग हायकोर्ट आहे. हे सगळं का होतं, कारण तिथे शब्दामध्ये जे मांडलं गेलेलं आहे त्याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण आपापला व्ह्यू बनवतो आणि त्या व्ह्यू नुसार तो काम करतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही जे काय आतापर्यंत तुमच्या डिपार्टमेंटला पाहत आलात त्यानुसार निलेश सर तुम्ही मांडलं ते बरोबर आहे, पण आता तुम्हाला तुमचा व्ह्यू बनवायला लागेल. तुम्ही ह्याविषयी तुमच्या वरिष्ठांवर चर्चा करू शकता की हे दिलेलं आहे, हे सेक्शन आहेत, या प्रकारे तुम्ही माझ्या नोट्स त्यांना दाखवू शकते, यात हे लिहिलेलं आहे, ह्या सेक्शनमध्ये हे लिहिलं आहे, त्याचा अर्थ हा लिहिला आहे, मग हा अर्थ चुकीचा आहे का, आपण जे काम करतो हे चुकीचं आहे का. मग त्यानंतर तुमचा नवीन व्ह्यू बनू शकतो. व्ह्यू बनतो तशा माणसाच्या धारणा बनत असतात, त्या धारणा तुटत असतात, नवीन धारणा बनत असतात. आपण काम करत असो तसंच हे आहे. आता पुढचं जे आहे, जसं एक शोकॉज नोटीस आहे तसं स्टेटमेंट असतं. या स्टेटमेंट प्रमाणे स्टेटमेंटचा उद्देश हा आहे. स्टेटमेंटचा उद्देश काय आहे, त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही 73(3) आणि 73(4) हे एकत्रितपणे वाचता तर तुम्हाला फक्त तुम्ही पहिले 73(3) वाचाल, तुम्हाला अपूर्ण वाटेल. जसं स्क्रुटिनी केली, ऑडिट केलं, 1 वर्षाचं केलं, 2 वर्षाचं केलं, 3 वर्षाचं केलं, आणि जी चूक 22-23ला आहे तीच चूक 23-24 मध्ये जर असेल तर 22-23ला शोकॉज पाठवा, 23-24 करता एक शोकॉज बरोबरच काय करायचं, स्टेटमेंट आहे ते पाठवायचं. आणि ते स्टेटमेंट जे आहे त्यामध्ये मात्र एक असं आहे की 73(4) हे सांगतो जीएसटी कायद्यानुसार जसं तुम्ही शोकॉज पाठवता तशी सर्व्हिस द्यायची, सर्व्हिस ऑफ काय करायचं, स्टेटमेंट करायचं.
ती सर्व्हिस ऑफ नोटीस मानली जाईल. म्हणजे एका कालावधीमध्ये जो डिफॉल्ट केला आहे, डिफॉल्ट म्हणजे बेकायदेशीर जे काय तुम्ही तिथे काढलंय, आता बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी केलेली आहे, इलिगल ऍक्ट जो केलाय, जो पहिल्या वर्षी केलाय तो दुसऱ्या वर्षी असेल. एका वर्षाकरता शो कॉज काढा, दुसऱ्या वर्षाकरता स्टेटमेंट द्या, त्यात ते लिहून द्या. म्हणजे इथे ही जी कायदेशीर कारवाई आहे ही फास्ट होण्याकरता एका वर्षाकरता शो कॉज, दुसऱ्या वर्षाकरता स्टेटमेंट, आणि ते स्टेटमेंट मानलं जाईल की काय आहे, शो कॉज आहे. म्हणजे शो कॉज मध्ये कव्हर न झालेला इतर कालावधीकरता काही असेल तर मग त्याला वेगळी शो कॉज द्या. पण सेम आहे, सेम आहे, सेम जर का तिथे चूक त्याने केलेली असेल तर त्या सेम चुकीसाठी इथे काय जाईल, स्टेटमेंट जाईल. इथे आपण ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर मी परत हा विषय सांगतो आणि कंटिन्यू करू आपण. 11:10 झालेली आहेत. 11:25 आपण कंटिन्यू करू. 11:25 कंटिन्यू करू. तिथे मला वाटतंय की हे जरा स्लो घ्यायला पाहिजे, तिथे मी स्लो घेईन. तिथे मला वाटतं फास्ट घ्यावं, तिथे मी फास्ट घेईन. हे तुमच्या कामाच्या दृष्टिकोनाचा फार गरजेचं असल्या कारणाने मी फक्त सेक्शन 73(1)(2) त्यात 10वा झाला आणि आता आपण 73(3)(4) वरती आलो. वेळ घेणार हा टॉपिक आहे, इथे वेळ देणं गरजेचं आहे, वेळ घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आता इथे ब्रेक घेऊ आणि एक्झॅक्टली 11:25 कंटिन्यू करू. इथे मी थांबतो. आता आपलं सेकंड सेशन 11:25 आपण कंटिन्यू करू.